सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सोलापुरातील व्यापाऱ्यांकरिता प्लास्टिक बंदीबाबत कार्यशाळा घेण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून 27 डिसेंबर 2024 रोजीपासून शहरात प्लास्टिक बंदीची कारवाई हाती घेण्यात आली आहे। कारवाई करतेवेळी बंदी असलेल्या प्लास्टिक बाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचं निदर्शनास आल्यामुळे पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी संपूर्ण शहरातील सर्व व्यापाऱ्यांची शंका दूर करण्याच्या हेतूनं मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्लास्टिक बंदीबाबत कार्यशाळा आयोजित केली होती। या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी उपस्थित असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदीची सविस्तर माहितीचं प्रेझेंटेशन दाखवून आणि बंदी असलेलं प्लास्टिक आणि इतर साहित्याचं सादरीकरण करून समक्ष सर्व व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या शंका दूर करण्यात आल्या। या कार्यशाळेस व्यापाऱ्यांनी सुद्धा मनात असलेली शंका विचारून शंकेचं निरसन करून घेतलं। कार्यशाळेनंतर सर्वांनी मिळून सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याबाबतची शपथ घेतली। या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, पार्क स्टेडियम व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष केतनभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते।